हाय मंडळी, आज आपण मुशीचं कालवण करूया। मुशीच्या कालवणासाठी लागणारे मसाले सांगते। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा फिश फ्राय मसाला आणि 1 चमचा गरम मसाला, थोडा कढीपत्ता किंवा 1 कांदा, 1 टमाटर। तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये। कढईत चांगलं तेल तापलं तर त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय करताना थोडं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर कांदा फ्राय होतो। कांदा फ्राय झाला, थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये टमाटर ॲड करूया। टमाटर मस्त थोडेसे सॉफ्ट झाले की त्याच्यामध्ये आपण आपले सगळे मसाले टाकूया। मसाले 1-2 मिनटं थोडेसे असे भाजून घेऊया की त्याच्याने त्याचा कच्चा पण जाईल। त्याच्यानंतर आहे ना, याच्यामध्ये ना मी जे वाटण तयार केलं हे वाटण टाकलं। या वाटणामध्ये काय काय येतं, कोथिंबीर, खोबरं, लसूण, हे सगळं एकजीव करून वाटून घ्यायचं आणि मसाला जोपर्यंत कच्चा पण जात नाही तोपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं। भाजून त्याचा सुगंध यायला लागला की त्याच्यामध्ये आपण लागेल तेवढं पाणी टाकायचं, म्हणजे रस्सा करून घ्यायचा। पाण्याला मस्त उकळी आली ना, पाण्याला मस्त उकळी आली ना की त्याच्यामध्ये आपण फिश सोडायची। मच्छी सोडली का त्याच्यामध्ये थोडं 10-15 मिनटं अजून कालवणाला उकळू द्यायचं। कालवणाला जेवढी चांगली तरी येईल जेवढं मस्त वाटेल तेवढं कालवण खूप चांगलं चवीला लागतं खायला। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, म्हणून काही चुकलं असेल तर माफ करा। पण इथे आपलं कालवण तयार झालं, मात्र मस्तपैकी त्याला उकळी आली, मच्छीही शिजली आहे, झणझणीत आपलं मुशीचं कालवण तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।